जिथं लोक म्हणाले अशक्य तिथं स्वामींनी मला तलाठी बनवलं. सरकारी नोकरीचे स्वप्न अनेक वर्ष मनात होतं. परिस्थिती साधी होती, स्पर्धा प्रचंड होती. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं होतं. मन कसलं होतं, विश्वास धरला नाही. स्वामींचरणी प्रार्थना केली, पुन्हा उभा राहिलो आणि नव्याने सुरुवात केलेली होती. स्वामी अनुभव भाग 21. तलाठी भरतीची जाहिरात पाहिले तो दिवस खास होता. अर्ज भरताना हात थरथरत होते. स्पर्धा लाखोमध्ये होते. प्रत्येकाचे मार्क महत्वाचा होता. मी वेळापत्रक बनवलेलं होतं. दररोज मला अभ्यासाला बसलो. मोबाईलपासून अंतर दूर ठेवला होता. ध्येय मी स्पष्ट ठेवलं होतं. सकाळी लवकर उठून अभ्यास सुरू केला होता. महसूल कायदे, भूगोल, सामान्य ज्ञान वाचलं होतं. प्रॅक्टिस टेस्ट दिल्या होती. चुका नोंदवलेले होते. कमकुवत भागावर जास्त लक्ष दिलं होतं. प्रत्येक दिवस स्वतःला सुधारलं. थकवा आला तरी थांबलं नाही. स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. पहिल्या मॉक टेस्टमध्ये कमी मार्क आलेले होते. क्षणभर आत्मविश्वास डळमळला, पण हार मानायची नव्हती. चुकीचं विश्लेषण केलेलं होतं. नवीन रणनीती बनवलेली होती. अभ्यासाची पद्धत थोडी बदललेली होती. हळूहळू मार्क वाढू लागले होतं. विश्वास अजून थोडा परत आलेला होता. ताण खूप वाढलेलं होतं. मन अस्थिर होत चाललं होतं. तेव्हा मी स्वामी समर्थ यांचं पारायण सुरू केलं होतं. दररोज दिवा लावून वाचन केलं होतं. मन शांत झालेलं होतं. एकाग्रता अजून थोडी वाढलेली होती. अभ्यासात वेग आलेला होता. मला खात्री पटली, स्वामी मला साथ देत आहे. परीक्षेचा दिवस उजळलेला होता. हॉलमध्ये बसताना छाती धडधड वाढली होती. पेपर हातात घेतला. पहिले काही प्रश्न कठीण वाटले होते, पण मी घाबरलेलो नाही. शांतपणे सोडवायला सुरुवात केली. वेळेचं नियोजन केलेलं होतं. पेपर आत्मविश्वासाने पूर्ण केलेला होता. रिझल्टच्या दिवशी आयुष्यात विसरणार नव्हता. नाव यादीत शोधत होतं. क्षणभर श्वास रोखला गेला होता आणि अचानक माझं नाव दिसलं होतं. डोळ्यात पाणी आलं होतं. घरच्यांना मिठी मारली होती. वर्षानुवर्षांचा संघर्ष संपलेला होता. स्वामी कृपेने मी तलाठी झालेलं होतं. नियुक्तपत्राची हातात घेताना मला अभिमान वाटला होता. सरकारी शिक्का पाहून समाधान मिळालेलं होतं. गावात सगळ्यांनी अभिनंदन केलेलं होतं. आईच्या डोळ्यात आनंद होता. वडिलांचा चेहरा उजळलेला होता. ही फक्त नोकरी नव्हती, स्वामींची कृपेची साक्ष होती आणि माझ्या मेहनतीचा विजय होता. नियुक्तीनंतर ट्रेनिंगसाठी बोलवलं गेलं होतं. नवीन वातावरण, नवीन जिल्हा, नवीन जबाबदारी होत्या. महसूल नोंदी कशी हाताळायचा ते शिकवलं गेलं होतं. 7-12 फेरफार नकाशा समजावायला लागलं होतं. प्रत्येक गोष्ट बारकायाने शिकत गेलेलं होतं. चुका होऊ नये याची काळजीही घेतलेली होती. मनात एकच विचार होता, स्वामींनी दिलेली संधी योग्य पार पाडायची होती. पहिल्यांदा मी कार्यालयात बसलेलं होतं. तो दिवस खास होता. टेबलावर माझं नाव पाहून अभिमान वाटलेलं होतं. लोक कामासाठी येऊ लागलं होतं. त्यांच्या अपेक्षा माझ्याकडे होऊ लागलं होतं. जबाबदाराची जाणीव झालेली होती. प्रत्येक अर्ज नीट तपासू लागलेलं होतं. प्रामाणिकपणाचे काम करण्याचा निर्धार केलेलं होतं. स्वामींचे स्मरण मनात राहिलेलं होतं. पहिल्या महिन्यात अनेक अडचणी आल्या होत्या. प्रक्रिया समजायला थोडा वेळ लागलेला होतं. वरिष्ठाकडून मार्गदर्शन घेतलेलं होतं. अनुभवातून शिकतही चाललेलं होतं. घाई न करता काम करत होतं. लोकांना योग्य काय ते माहिती दिली जात होती. विश्वास जिंकायला सुरुवात झाली होती. हीच तर खरी मोठी कमाई झालेली होती. गावात लोक मला वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. आपला मुलगा तलाठी झाला असं म्हणू लागले होतं. घरच्यांचा अभिमान थोडा वाढलेला होता. आई रोज देवाला धन्यवाद देत होती. वडील शांतपणे हसत होते. संघर्षाचा दिवस आठवत होते. अभ्यासाचे तास आठवत होते. स्वामींचे कृपेचा मूल समजत होता. काम करताना प्रामाणिकपणा ठेवलेला होता. कोणतेही शॉर्टकट घेतलेला नव्हता. कायद्यानुसार निर्णय घेतले जात होते. लोकांना स्पष्ट उत्तर दिलं जात होतं. कधीही दबाव आला नाही, पण तत्वावर ठाम राहिलं होतं. स्वामींचे नाव धैर्य मिळालेलं होतं. मार्ग सरळ ठेवला होता. एक दिवशी एक वृद्ध माणूस कामासाठी आलेला होता. त्याची समस्या जुनी होती. कागद गुंतागुंतीचे होते. शांतपणे सर्व तपासले. योग्य मार्ग दाखवला. त्याच्या डोळ्यातील कृतज्ञता होती.
तो म्हणाला, देव भला करू. त्या क्षणी नोकरीचं खरं समाधान मला मिळालेलं होतं. तलाठी म्हणून मी पहिली सही केली होतं. त्या सहीचं वजन मला जाणवलेलं होतं. प्रत्येक कागदावर थोडी जबाबदारी होती. लोकांचा विश्वास माझ्यावर होता. चुकीची जागा नव्हती. एकाग्रतेने काम केलं होतं. स्वामींचे स्मरण केलं होतं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि निर्णयपूर्वक घेतलेलं होतं. संघर्षाच्या दिवशीची डायरी अजूनही जपलेली आहे. रात्री उशिरापर्यंत अभ्यास केलेले नोट्स अजूनही आहेत. अपयशाच्या आठवणी पण आहेत. पण हे सगळ्यांना मला घडवलेलं होतं. आज त्यांची मेहनत फळ मिळालेलं होतं. स्वप्न सत्यात उतरलं होतं. विश्वासाचं फळ गोड ठरलं. स्वामींच्या कृपेने सर्व काही शक्य झालेलं होतं. रिझल्ट लागल्याचा दिवस पुन्हा आठवतं. नाव यादीत पाहून विश्वास बसत नव्हता. मोबाईल हातातून खाली पडण्याचा बाकी होता. घरच्यांनी फोन केला. सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. तो क्षण शब्दात नावणे कठीण होता. वर्षानुवर्ष वाट संपली होती. स्वामींनी हात धरलेला होता. पारायणाच्या दिवसाची आठवण खास आहे. अभ्यासासोबत श्रद्धा ही माझी जोडली गेली होती. मनातील भीती थोडी कमी झालेली होती. एकाग्रता वाढली होती. आत्मविश्वास 100 पट झालेला होता. पेपरमध्ये थोडं शांतता मिळालेले होतं. हे फक्त मेहनत नव्हती, श्रद्धेची आणि स्वामींची सावली होती आणि ताकद होती. आज जेव्हा नवीन विद्यार्थी सल्ला विचारतो, मी त्यांना एकच सांगतो, हार मानू नका. शिस्त ठेवा, श्रद्धा ठेवा, प्रक्रिया समजून घ्या, योग्य रणनीती वापरा. यश नक्की मिळालेलं असते. जिथं एकेकाळी अपयश होतं तिथे आज यश उभा राहिलं आहे. जिथे शंका होती तिथे आज आत्मविश्वास आहे. तलाठी होणे हे माझ्यासाठी नोकरी नव्हती, तो स्वाभिमानाचा प्रवास होता. स्वामींची कृपेची साक्ष होती आणि आयुष्यभराची प्रेरणा होती. पहिल्या पगाराचा दिवस आयुष्यात माझा खास होता. बँकेतून मेसेज आला होता आणि क्षणभर मी शांत झालं होतं. त्या रकमेपेक्षा त्यामागचा प्रवास खूप मोठा होता. आईच्या हातात पैसे ठेवले होतं. तिच्या डोळ्यातील पानं आलं होतं. वडील काही बोलत नव्हते, पण अभिमान मात्र दिसत होता. हा क्षण पैशापेक्षा मोठा होता. स्वामींच्या कृपेचं फळ हातात आलेलं होतं. कार्यालयीन कामाचा वेग वाढत गेला होता. दिवसभर अर्ज, सातबारा नोंदी, वारसा नोंदी तपासणं सुरू असायचे. कधी ताण यायचा, पण अभ्यासाचे दिवस आठवायचं तेव्हा किती कठीण परिस्थिती होती. आता जबाबदारी आहे, स्टरी आहे. प्रत्येक दिवस नवीन शिकवण देते. स्वामींचे स्मरण बळ देते. एक दिवशी मोठा महसूल वाट समोर आलेला होता. दोन्ही बाजूनी ताणतणाव होते. कागद तपासून शांत निर्णय घेतला. कायद्यानुसार मार्ग दाखवलेला होता. वाद शांत झाला. लोक समाधानी झाले. त्या दिवशी आत्मविश्वास वाढलेला होता. हीच तर खरी स्वामी सेवा आहे असे मला वाटलेले होतं. स्पर्धा परीक्षेचे दिवस अजूनही आठवतात. मित्र बाहेर फिरत असताना मी अभ्यास करत होतो. त्याग करावा लागला. मनोरंजन कमी केलेलं होतं. ढेरे डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आज त्याच त्यागाचं फळ आहे. संघर्ष वाया गेलेला नाही. स्वामींनी योग्य वेळ योग्य साथ दिलेली होती. नियुक्त पत्र हातात घेताना जे समाधान मिळालं ते शब्दात मारणे कठीण आहे. कार्यालयात पहिल्यांदा स्वाक्षराने करताना हात थोडे थरथरले होते. कारण कार्यालयामध्ये पहिला दिवस अजूनही मला आठवत होता. कारण प्रत्येक सही जबाबदारीची होती. लोकांचा विश्वास जपायचं होतं. कायद्याचे पालन करायचं होतं. प्रामाणिकपणा ठेवलेला होता. कधी दबाव आला तर तत्व सोडलेलं नाही. स्वामींचं नाव घेतलेलं होतं. रिझल्ट लागण्याच्या आधीचा दिवस मला आजही आठवत होतं. रात्री खूप बेचैनी होती. झोप मला लागत नव्हती. मनात सतत प्रार्थना चालू होती. सकाळी निकाल पाहिला. माझं नाव स्पष्ट होते. क्षणभर डोळे भरून आलेलं होतं. मेहनतीचं सोनं झालं होतं. स्वामींनी हात धरलेला होता. आज जेव्हा मी गावात फिरतो तेव्हा लोक आदराने बोलतात. हो, आदर पदासाठी नसतो, तो मेहनतीसाठी असतो. ते बोलतात, तलाठी साहेब आलेले आहेत. संयमासाठी असतो, श्रद्धेसाठी असतो. मी नम्र राहण्याचा खूप प्रयत्न करतो. स्वामींची कृपा मी कधीच विसरत नव्हतं. तलाठी होणे हा शेवट नव्हता, तो नवीन जबाबदारीचा आरंभ होता. लोकांचे काम वेळेवर करणे महत्त्वाचं ठरलं होतं. प्रामाणिक सेवा देणे धैर्य ठेवलं होतं.
कायद्याचे ज्ञान वाढवत राहिलं होतं. स्वतःला थोडं सुधारत राहिलं होतं. विश्वास जपला होता. हीच तर खरी यशाची वाट होती. अनेक वेळा थकवा जाणवत होता, पण सुरुवातीचे दिवस आठवल्यावर किती संघर्ष केला होता ते आहे. आजही नवीन उमेदवार मला भेटतात, त्यांच्या डोळ्यातील स्वप्न दिसत असतात. मी त्यांना माझा हा अनुभव सांगतो. स्वामी समर्थ यांचं पारायण, माझी शिस्त, डिसिप्लिन, मी कसं नवीन रणनीती आखलं, हे सर्व मी त्यांना सांगत असतो. श्रद्धा आणि धैर्य जोडा असे सांगतो. हार मानू नका, प्रयत्न करा, यश नक्की मिळतं. नियुक्तीनंतर पहिल्यांदा गणवेशातील फोटो काढला होता. तो दिवस मी कसा विसरू. तो फोटो पाहून संघर्ष आठवलेला होता. घरच्यांनी अजून तो जपून ठेवलेला होता. तो अभिमानाचा क्षण होता. स्वतःवर विश्वास वाढलेला होता. पण नम्रता जमली आणि स्वामी समर्थ यांचे आभार मी कायमस्वरूपी मानत होतं. पण मित्रांनो, काम करताना कधी कधी कठीण निर्णयही घ्यावे लागतात. सर्वांना खुश ठेवणे शक्य नसतं, पण कायदा आणि नियम हे महत्वाचा असतात. न्याय राखण्याचा प्रयत्न केला जात होता. लोकांचा विश्वास जपला, स्वतःची ओळख निर्माण केली होती आणि प्रामाणिकपणा जपला होता. हीच तर खरी ईश्वर सेवा आहे. तलाठीपद हे नोकरी नाही, ती जबाबदारी आहे. लोकांची जमीन, हक्क नोंद हाताळायचे असतात. चूक होऊ नये म्हणून सतर्क राहतो, नियम पाळतो, न्याय राखतो आणि स्वामींचं नाव घेतो आणि प्रामाणिक सेवा देतो. आज मागे वाळून पाहतो, अपयश, ताण, भीती सगळं दिसतं, पण त्याच गोष्टीने मला मजबूत केलेलं होतं. मेहनत घडवते हे शिकलो, श्रद्धा बळ देते अनुभवलेलं होतं, संयम जिंकतो हे समजत होतं. तलाठी होणं हा प्रवास होता, पण स्वामींची कृपा शक्ती होतं. जिथे कधी स्वप्न होते तिथे आज वास्तव उभा आहे. जिथे संघर्ष होता तिथे आज स्थैर्य आहे. ही नोकरी माझ्यासाठी एक कष्टाची साक्ष आहे, पारायणाची श्रद्धाची ताकद आहे, स्वामी कृपेची छाया आहे आणि आयुष्यभरासाठी प्रेरणा आहे. शेवटी मी एवढंच सांगतो, हे सगळं माझ्या कष्टाचं नाही, पूर्णपणे स्वामींची कृपा आहे. मी फक्त श्रद्धा ठेवली, पारायण केलं, हार मानलेलं नव्हतं. तलाठी होणं हे माझं स्वप्न होतं, पण पूर्ण करणारा हात फक्त स्वामींचाच होता. जर तुमच्याही आयुष्यात संघर्ष चालू असेल तर विश्वास सोडू नका. स्वामी योग्य वेळ आल्यावर चमत्कारी घडवतात. हा अनुभव तुम्हाला स्पर्श झाला असेल तर स्वामींवर प्रेम असेल तर आत्ताच पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये लिहा. आपण सगळे त्यांच्या कृपेने पुढे जातो. श्री स्वामी समर्थ.